मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मवियानं येत्या रविवारी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया जवळच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडेमारा आंदोलन करण्याची घोषणा केली। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय। त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी मातोश्री निवासस्थानी एकत्र पत्रकार परिषद घेत एल्गार केलाय। येत्या रविवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात येणार आहे। 1 सप्टेंबरला रविवारी मुंबईत सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन केलं जाईल। मविया नेते आणि कार्यकर्ते रविवारी सकाळी 11 वाजता हुतात्मा चौकात जमतील। संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन केल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं मोर्चा काढला जाईल। गेटवे ऑफ इंडियावरील शिवरायांच्या पुतळ्याला वंदन केले जाणार आहे। सरकारला जोडेमारो आंदोलन करण्यात येईल। येत्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे। या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं, निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये। मी एवढंच सांगतो, राज्य सरकार, नेव्ही असेल, सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत। ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील। या संदर्भातली कारवाई सुरू केली। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून शरद पवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कुठे भ्रष्टाचारी भूमिका घ्यावी आणि कुठे घेऊ नये याचं सरकारला तारतम्य नसल्याची टीका शरद पवारांनी केली आहे। यावर इतर ठिकाणच्या भ्रष्टाचाराचं पवार समर्थन करतात का, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले, त्यांच्या हस्ते आंदोलन झालं। आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचलेला आहे। कुठं भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही। एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठेच नको। भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे, पवारसाहेबांचा विरोध असला पाहिजे। ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का मग इतर ठिकाणी? मला असं वाटतं हे राजकीय जे वक्तव्य आहेत, हे राजकीय वक्तव्य केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी दिले जात आहेत। पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही। मालवणमधील पुतळा कोसळल्याचे राज्यभर पडसाद उमटले। ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। त्यामुळे आता या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माफी मागितली। हात जोडून विनंती करते, घाई करू नका। इलेक्शन झाले 2 महिने जरी चालतील, पण आमचं दैवत आहे, ते आमच्या दैवताचा अपमान करू नका, माझी हात जोडून विनंती आहे। बघा, सरकार तर बदलणारच आहे। सरकार बदलल्यावर चांगल्याच माणसाच्या हाताने ते काम होणार आहे। आपण सुरक्षित राहू म्हणून त्याग करतात आणि त्यांच्यावर तुम्ही ढकलता। देवेंद्र फडणवीसांनी म्हणायला नको, हो आमच्या सरकारची चूक आहे, मी नैतिकतेने जबाबदारी घेतो। नौदलावर नाव ठेवताय, नौदलावर। मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापले। राजकोट किल्ल्यावर भाजपचे नेते नारायण राणे आणि शिवसेना गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मवियानं येत्या रविवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडेमारो आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी या दोघांमध्येही धुमश्चक्री पाहायला मिळू शकते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।